नमस्कार, मी पूजा मंगलमूर्ती महाराष्ट्र न्यूज 7च्या ठळक बातमीपत्रात तुमचं मनापासून स्वागत करते। पुणे येथील जम्बो कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गरीब रुग्णांना रेमडेसिवीर औषध मोफत देण्यात येणार आहे। श्रीमंत लोकांना हे औषध मोफत देता येणार नाही असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले। पुण्यातील जम्बो कोविड केअर रुग्णालयाला भेट देऊन राजेश टोपे यांनी रुग्णांची विचारपूस केली, तसेच रुग्णालयातील सोयी सुविधांचा आढावा घेतला। जम्बो रुग्णालय पूर्ण क्षमतेने 7 दिवसात कार्यान्वित होणार आहे। सध्या या ठिकाणी 400 खाटा उपलब्ध आहेत। उर्वरित 400 खाटा डॉक्टर आणि इतर सुविधा 7 दिवसात उपलब्ध करण्यात येणार आहे। या रुग्णालयाकडे फक्त कोविड संबंधित रुग्णालय पाहिले जाणार नाही, कारण या ठिकाणी येणाऱ्या रुग्णाला कोविड व्यतिरिक्त इतरही आजार असू शकतात। त्यामुळे वेगवेगळ्या आजारांवर उपचार करणाऱ्या व्हिजिटिंग डॉक्टरांना या ठिकाणी पाचारण केले जाणार आहे की ॲज पर ॲग्रीमेंट लागणारे जेवढे डॉक्टर्स, पॅरामेडिक्स, स्टाफ सगळा आहे तो आम्ही देऊ आणि आम्ही आजपासून 7व्या दिवशी हे सगळं कार्यान्वित करू असं त्यांनी या ठिकाणी आमच्या आजच्या कमिटीमध्ये व्हिजिट्समध्ये मान्यता खात्री दिलेली आहे। आणि त्यामुळे जर तसं केलं तर आपल्याला निश्चित प्रकारे ॲडिशनल त्यांना हे काम देता येऊ शकेल। तर महत्त्वाचा निर्णय हा आहे की इथले 850 बेड्स टोटल फंक्शनल झाले पाहिजे। आज इथे 30 बेड्स ICUचे आहेत आणि व्हेंटिलेटर्स आहेत, ते ऑपरेशनल आहेत। ॲडिशनल 30च्या साठीच्या हाय फ्लो नेझल कॅन्युला उपलब्ध आहेत, परंतु ते ऑपरेशनल आहेत बिकॉज ऑफ वॉन्ट ऑफ डॉक्टर्स, आणि हे ते आम्ही त्या ठिकाणी केलं। दुसरा महत्त्वाचा विषय असा ठरवला आहे की इथे फक्त कोविड रिलेटेड हॉस्पिटल म्हणून या ठिकाणी जे आहे तसं न करता येणारा पेशंट हा हार्ट इलनेसचा असू शकतो, हार्ट प्लस कोविड, नेफ्रोलॉजी प्लस कोविड म्हणजे डायलिसिस त्याला लागतं, किंवा अन्य काही त्याला किडनीचे आजार आहेत, किंवा एखाद्याला न्यूरोलॉजीचा प्रॉब्लेम आहे प्लस कोविड, असे वेगवेगळ्या इलनेसेसचे जे काही प्लस कोविडचे जे आहेत त्या व्हिजिटिंग डॉक्टर्सची सुद्धा या ठिकाणी गरज आहे। आणि त्यामुळे व्हिजिटिंग डॉक्टर्स हे सगळे विथ ऑल डिफरंट पॅथीज, कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी किंवा अन्य लिव्हर आणि अन्य गोष्टींचे सुद्धा जे काही व्हिजिटिंग डॉक्टर्स आहेत त्यांचा स्कोप वाढवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं आहे, म्हणजे या सध्या एजन्सीचा। आणि त्या संबंधितले सुद्धा व्हिजिटिंग डॉक्टर्स आहे त्याच रकमेमध्ये कुठेही त्यांना ॲडिशनल कॉस्ट न बेअर करता त्यांनी केलं पाहिजे असंही त्यांना आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि त्याला लागणारी सर्व औषधी रेमडेसिवीर, टॉसिलोझुमाब पासून तर फॅविपिरावीर पासून तर या सगळ्या ज्या काही ॲडिशनल व्हिजिटिंग फॅकल्टीज असणार आहेत त्याला लागणारे जे काही ड्रग्ज आहेत त्या सगळे ड्रग्ज इथल्या ड्रग स्टोअरमध्ये उपलब्ध पाहिजे। रेमडेसिवीर गरीब व्यक्तीला इथे मोफतच दिलं जाणार आहे, पण गरीब व्यक्तीला देणार आहोत। आम्ही श्रीमंत लोकांच्या दृष्टिकोनातून एवढे महागडे जे 2000 रुपयाला एक इंजेक्शन आहे ते कदाचित आम्ही देऊ नये अशा स्वरूपाचा सुद्धा त्या ठिकाणचा वडिलांबरोबर वैद्यकीय तपासणीसाठी साईबाबा संस्थांच्या साईबाबा रुग्णालयामध्ये आलेल्या अल्पवयीन मुलीला रुग्णालयातील डॉक्टरांनी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले असल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने शिर्डी पोलीस ठाण्यात केली। पोलिसांनी संबंधित डॉक्टर विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत POSCO गुन्हा दाखल केला असून डॉक्टर वैभव तांबेला यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचौरे यांनी दिली। रविवारी पहाटे 3:30 वाजता शिर्डी शहरातील अल्पवयीन मुलीला श्वास घ्यायला अचानक त्रास जाणवू लागल्याने तिच्या वडिलांनी तिला साईबाबा संस्थांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील कॅज्युअल्टी विभागात तपासणीसाठी नेले। तेथे ड्युटीवर असलेला डॉक्टर वैभव बबन तांबे याने मुलीच्या वडिलांना बाहेर थांबण्यास सांगून मुलीला तपासणीसाठी आत घेतले। तपासणीचा बहाणा करत तिच्या शरीराला नको त्या ठिकाणी हात लावत असल्याने अखेर मुलीने प्रतिकार केला। त्यानंतर वडिलांना आवाज देऊन या रुग्णालयामधून चला, डॉक्टर बॅड टच करत असल्याचे सांगितले। यावेळी मुलीच्या वडिलांनी तिला डॉक्टर तपासणी करताना हात लागतो असे सांगत पुढील उपचार घेतले। दरम्यानच्या काळात मुलगी फक्त रडत होती। अखेर उपचार घेतल्यानंतर मुलगी घरी आली आणि आईला सर्व हकीकत सांगितली।
मुलीला गैरसमज झाला असावा असे वडिलांना वाटल्याने पुन्हा सकाळी 8 वाजता इतर तपासणीसाठी गेल्यावर वडिलांनी मुलीकडे रेकॉर्डिंग सुरू करून मोबाईल दिला। यावेळी देखील डॉक्टर तांबे याने मुलीशी संपर्क करत तुझ्या हृदयाला बॉयफ्रेंडची गरज आहे, तू बॉयफ्रेंड करून घे असं म्हणत मुलीशी संभाषण केलं। हे सगळं संभाषण मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाल्यानं अखेर वडिलांचा विश्वास बसला आणि आपल्या लहान मुलीसोबत झालेल्या प्रकारामुळे संतापलेल्या मुलीच्या आईने शिर्डी पोलीस ठाण्यात संबंधित डॉक्टरांच्या विरोधात तक्रार दाखल केली। शिर्डी शहरातील एक अल्पवयीन मुलगी शिर्डी शहरातीलच एका हॉस्पिटलमध्ये आपल्या आजारासंबंधाने उपचार घेण्यासाठी गेली असता 19 तारखेच्या पहाटेला सदर मुलीसोबत बॅड टच किंवा विनयभंगाची तक्रार तिच्या पालकांनी आपल्याकडे केल्यामुळे शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 627/2020 कलम 354 विथ पोक्सो ॲक्ट खाली आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास सद्यस्थितीमध्ये आपण करत आहोत। या तपासामध्ये ज्या काही गोष्टी समोर येत असतील त्यामध्ये सदर मुलीचा जबाब आहे की जो महिला अधिकाऱ्याच्या समक्ष आपण घेतलेला आहे, पुन्हा तो घेत आहोत आणि अन्य जे काही बाबी आहेत त्या बाबींचा आपण या गुन्ह्यामध्ये तपास करत आहोत। शिर्डी शहरातीलच एका वैद्यकीय अधिकारी किंवा डॉक्टर्स विरुद्ध ही तक्रार मुलीने केलेली आहे आणि सदर तक्रारीनुसार ही विनयभंगाची एक तक्रार आहे। विनयभंगाची तक्रार उपचारासाठी गेली असताना मुलीच्या अवयवांना वगैरे स्पर्श करण्यासंबंधाने ही तक्रार आहे आणि त्याबाबत आपण आता पुढील तपास करत आहोत। भिवंडी शहरात धामणकर नाका परिसरात पटेल कंपाऊंड मध्ये एक 3 मजली इमारत आज पहाटेच्या सुमारास कोसळली। गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन बचाव कार्याचा आढावा घेतलाय। आज पहाटेच्या सुमारास ही इमारत कोसळून 10 जणांचा बळी गेला तर 16 जणांना वाचवण्यात यश आले। विशेष म्हणजे 782 धोकादायक इमारतींपैकी 210 इमारत अति धोकादायक असून आज दुर्घटना घडलेली जिलानी इमारत त्यामधलीच एक आहे। याबाबत आव्हाड म्हणाले की ही इमारत अति धोकादायक होती। अशा प्रकारच्या इमारतींमध्ये नागरिकांनी राहणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे। यापुढे धोकादायक अति धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हाताला धरून बाहेर काढावे लागेल, अन्यथा अशी जीवितहानी टाळता येणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। नागरिक साखर झोपेत असतानाच ही बिल्डिंग कोसळली आहे। आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याचं दिसतंय। 16 लोकांना त्याच्यातनं बाहेर काढण्यात आलं जिवंत। एक ऍक्सेस सापडलाय ज्याच्यातनं असे मजले खाली गेले, त्यामुळे जर त्या ऍक्सेसने खाली जाऊन दरवाज्यातनं वगैरे कोणाला वाचवता येईल ती प्रयत्न NDRFची टीम करते। आयुक्तांशी माझं बोलणं झालं। टोटल 107 बिल्डिंगी अतिधोकादायक C1 C2 कॅटेगरीमध्ये होत्या। 102 बिल्डिंगी खाली करण्यात आलेल्या आहेत। या 5 राहिल्या होत्या त्याच्यातली ही आहे, बरोबर आहे। स्टेमुळे वगैरे काय स्टेट तेच, पण म्हणजे ही अतिधोकादायकमध्ये गेलेली होती। माझ्या नागरिकांना विनंती असेल की ही अतिधोकादायक व आपल्या जीवापेक्षा काहीच मोठं नाही, उडून ताणून अशा बिल्डिंगमध्ये राहणं हे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे। आणि मला वाटतं की मी माझं एकनाथ शिंदेशी साहेबांशी बोलणं झालेलं आहे। ह्याच्यापुढे धोकादायक अतिधोकादायक मध्ये राहणाऱ्या लोकांना हाताला धरून बाहेर काढावं लागेल, नाहीतर अशा दुर्घटना टाळता येणार। क्लस्टरचा योजना इथे राबवण्याची गरज आहे। त्यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत याबाबत एकनाथ शिंदे साहेबांचं माझं सकाळी बोलणं झालेलं आहे। कमिशनरशीही एकनाथ शिंदे साहेबांनी मी स्वतः बोललेलो आहे। क्लस्टर योजना आणावी लागेल, पण या सगळ्यासाठी नागरिकांचा सहभाग खूप मोठा असतो, नागरिकांची मानसिकता खूप मोठी असते आणि शेवटी कुठलीही वास्तू बांधत असताना त्याची फिजिबिलिटी तपासणं खूप गरजेचं असतं। सध्याच्या आजच्या दिवशी तर पहिल्यांदा जीव वाचवणं आणि ह्या संकटातनं बाहेर आणणं हेच महत्वाचं आहे। ठीक आहे, अशा
साधारण 90च्या दशकानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या अनधिकृत बांधकामं करण्यात आली त्याच्यामध्ये कुठल्याच गोष्टीचा विचार करण्यात आलेला नाही. आपल्याला अँब्युलन्स येऊ शकेल की नाही, फायर ब्रिगेडची इंजिन येऊ शकेल की नाही, असा कुठलाही विचार न केल्यामुळे आता मी ह्याच्यावर बोलणं याला काय अर्थ राहणार. म्हणजे ग्रामपंचायत काळात इलिगल बांधणाऱ्यांनी कधीच हा विचार केला नाही की ह्याच्याही काय होऊ शकतं. अखेरीस सगळं कोणाच्या तरी प्राणावर बेततं. बांधणारा बांधून निघून जातो, तत्कालीन अधिकारी निघून जातात आणि जीव मात्र गरिबांचा जातो. मुंबई शहराची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल सुरू करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज सविनय कायदेभंग आंदोलनाचा इशारा दिला होता. हे आंदोलन होऊ नये यासाठी रेल्वे पोलिसांनी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना नोटीस बजावली होती. मात्र ही नोटीस झुगारून संदीप देशपांडे, संतोष झुरी, गजानन काळे यांनी सकाळीच रेल्वे प्रवास केला. यानंतर रेल्वे प्रवास केल्याचा आपला व्हिडिओही त्यांनी प्रसारित केला. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना काल मुंबई रेल्वे पोलिसांनी ही नोटीस पाठवली होती. नोटीसीविरोधात रेल्वेने प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई करू असा इशाराही रेल्वे पोलिसांनी मनसेला दिला होता. मात्र आंदोलनावर ठाम असणाऱ्या देशपांडे यांनी आज रेल्वे प्रवास केला. नोटीस आली तरी आम्ही आंदोलनावर ठाम होतो. आम्ही अनेक वेळा सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवास चालू करावा यासाठी राज्य सरकारकडे विनंती केली होती. चाकरमान्यांचे भरपूर हाल होत आहेत. सरकारचे डोळे उघडण्यासाठी आम्ही रेल्वे प्रवास करत सविनय कायदेभंग करत आहोत असे मत देशपांडे यांनी व्यक्त केले. मी संदीप देशपांडे. आज आम्ही अनेक वेळेला राज्य शासनाला रिक्वेस्ट केलेली की चाकरमान्यांचे खूप हाल होत आहेत, त्यांचे हात भगवत नाही. 8 तासांची ड्युटी करायला 6 तास प्रवास करायला लागत आहे. तर आमची विनंती होती की तुम्ही लवकरात लवकर रेल्वे चालू करा, पण शासन तयार नव्हतं. त्यामुळे आम्ही जनतेच्या वतीने कायदेभंगाची हात दिली होती, सविनय कायदेभंगाची. आणि आज आम्ही ट्रेनमध्ये बसून आज सविनय कायदेभंग करत आहोत. काँग्रेसचा 2019च्या निवडणुकीचा जाहीरनामा पहा. केंद्राने पास केलेल्या कायद्याच्याच मागण्या त्यांनी केल्या होत्या आणि आज ते विरोध करतात. हे आश्चर्य आहे. त्यांचा विरोध अनाठायी आहे. गरिबी ही काँग्रेसची शक्ती होती. त्यांची वोट बँक संपत असल्याने काँग्रेस शेतकरी कायद्याला विरोध करतायत असा आरोप माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी केलाय. शरद पवार यांनी विरोध केला नाही म्हणजे त्याला त्यांचा अप्रत्यक्षरित्या पाठिंबा आहे असं म्हणावं लागेल. त्यामुळे राज्यात कुठे गोंधळ झाला नाही असे देखील बागडे यांनी सांगितले. पंजाबमध्ये गहू आणि तांदूळ मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना भीती आहे की हमीभाव मिळणार नाही आणि व्यापारी शेतमालाचा भाव पाडून नुकसान करतील म्हणून तृणमूलाचा विरोध आहे. मात्र तसे होणार नाही. हमी भाव मिळणारच आहे. पूर्वीच्या सरकारने जे निर्णय घेतले नाही ते आम्ही घेतले आणि ते शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहेत असे सांगत सरकारने शेतकरी विरोधी निर्णय घेतल्याचा आरोप हरिभाऊ बागडे यांनी केला. काल राज्यसभेमध्ये शेतकऱ्याच्या हिताचे कायदा पास झालाय. त्यामध्ये शेतकऱ्याच्या उत्पन्नाला हमी भाव तर राहणारच आहे. शिवाय तो शेतकरी त्याचा माल तो मार्केट कमिटी शिवाय बाहेर विकू शकतो, त्याच्या बांधावर विकू शकतो आणि घेणाऱ्याला सुद्धा ती मुभा देण्यात आलेली आहे. जो शेतकऱ्याचा माल खरेदी करील त्याने 3 दिवसाच्या आत त्या शेतकऱ्याला पेमेंट दिलं पाहिजे. अशा प्रकारच्या सुधारणा त्या कायद्यात केलेल्या आहे आणि म्हणून हा कायदा शेतकरी हिताचा, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवणारा, शेतकऱ्याला चांगला भाव मिळणारा, की ज्या कायद्याची अनेक वर्ष शेतकरी वाट पाहत होता. स्वामीनाथन आयोगाने हा जो दिला होता त्याच्यामध्ये देखील अशा प्रकारच्या मागण्या होत्या. काँग्रेसने 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीत जो जाहीरनामा दिला
त्या जाहीरनाम्यात सुद्धा अशा प्रकारच्या मागण्या केलेल्या होत्या आणि म्हणून काँग्रेसचा जो विरोध आहे तो नाटकी विरोध आहे. तो केवळ विरोधाला विरोध म्हणून केलेला आहे आणि म्हणून हा शेतकरी हिताचा कायदा निश्चितपणे शेतकऱ्याचा पालनहार ठरणार आहे. त्यांनी वॉकआउट केलं शरद पवार साहेबांनी आणि त्यांचे नेते तिथं जे बोलले पटेलजी ते एवढंच म्हणले की तुम्ही नरेंद्र मोदी साहेब शरद पवार साहेबाला नेहमी विचारपूस करत असतात तर या कायद्यासंबंधी त्यांना काही माहिती करून दिलेली नाही वगैरे वगैरे अशी एक प्रकारची त्यांनी टिप्पणी केली. याचाच अर्थ असा की त्यांनी या कायद्याच्या विरोधात फार मोठं काही भाष्य केलेलं नाही. फौजिया कोफी एक सामाजिक कार्यकर्ता, अफगाणिस्तान नॅशनल असेंब्लीच्या सदस्या, लेखक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बदाख्शान प्रांतातील अशी एक महिला ज्यांनी 2 दशकांपूर्वी कोणी विचार देखील करू शकणार नाही अशा स्त्री पुरुष समानतेच्या बदलासाठी काम सुरू करून त्या क्रांतीच्या प्रेरक ठरल्यात. कोफींची हत्या करून त्यांना शांत करण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. नुकताच यावर्षी ऑगस्ट महिन्यात काबूल शहरात प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. मात्र त्या सुदैवी ठरल्या. त्या आता दोहामध्ये तालिबानांशी चर्चा करतात. फौजिया म्हणतात, मला वाटतंय की अफगाणिस्तानी महिला तालिबान सरकारच्या पद्धतीला बळी पडल्यात. शिक्षण, आरोग्य, सामाजिक आणि राजकीय सहभागाच्या मूलभूत अधिकारांपासून आम्ही वंचित राहिलो. युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थितीत आम्हाला पुन्हा एकदा बळी पडायचं नाहीये. म्हणूनच जिथे वाटाघाटी होणार आहे त्याचा भाग होणे किंवा चर्चेत भाग घेणे महत्त्वाचे. मुळात ही फक्त चर्चाच नाही तर आम्हाला ज्यापासून निषिद्ध केले आहे त्याला मोडीत काढण्याची ही संधी आहे. फक्त तालिबानीच नाही तर ऐतिहासिक दृष्ट्या अफगाणिस्तानात देखील आतापर्यंत सर्व शांतता परिषदांमध्ये पुरुषांनीच भाग घेतला. त्यामुळे ही संधी ऐतिहासिक असून मला नक्कीच शक्तिशाली झाल्याचे वाटते. त्याचबरोबर माझी जबाबदारी देखील वाढली. You know that I have been engaged in dialogue personally, in dialogue with Taliban now for over a year. And I think traditionally all over the world, but in Afghanistan, peace talks or engagement of women in peace and conflict resolution is something that is not regarded part of the women's kind of engagement. So I think because women of Afghanistan have been victim of the Taliban government oppression, we were deprived of our basic rights, including rights to access to education, health, social and political participation. We do not want, once again, women to be victim of war, peace. So therefore, it's important that women are in the negotiation table, and by participating in these talks, basically we break taboos, because it's not only with Taliban, but historically also in Afghanistan, all of these peace talks have been pursued by men. And that's why I think it's historic to sit, and I feel powerful. I feel, yes, there is a lot of responsibility, because women in the negotiation table basically carry out double responsibility, representing women of Afghanistan and representing the new Afghanistan. But in the meantime, the good thing about this is that we are as equals across the table from those who have denied basic rights to us. So first of all, we have to be clear that Afghanistan today is not a country where where it could be dominated by one particular view, be it an extreme view in terms of interpretation of Islam, holy Islam, or interpretation or liberal views. We have to really have a moderate way of life, live under moderate definition of Islam, and therefore we are fighting for an Afghanistan where it can live in peace with itself, and it can live in peace with its neighbor and the world. An Afghanistan where it can accommodate women, men, all genders. Women education is the cornerstone for the women of Afghanistan, not only for the women, but for fathers and men of Afghanistan, because without having women to access education, no progress is ensured. And I think all of the rights are interconnected.
since we are in Doha, we basically now talk about the first issue is about rules and procedures, about technical issues, because we have to put the foundation right. Once the foundations are put right for these rounds of talks or future rounds of talks, then it becomes easier. But so we will not, probably we shall not be able to discuss women's rights because it's one of the sensitive issues as early as the beginning of talks. Over time, we hope that we put some measures in place to avoid dominance of one view over the other, but to create a space where everybody will be able to live in peace and prosperity. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाण्यात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. याचे औचित्य साधून ओबीसी समाज बांधवांसाठी कार्यरत असलेले ठाण्यातील भाजप कार्यकर्ता कृष्णा भुजबळ यांनी सामाजिक बांधिलकी जपली. भुजबळ यांनी पदरमोड करून 70 नाभिकांना पीपीई किटचे वाटप करून एक प्रकारे कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला. याच धर्तीवर संपूर्ण ठाण्यातील नाभिकांना देखील पीपीई किट पुरवण्यात येणार असल्याचे भाजपा ठाणे शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले. या प्रसंगी ठाण्याचे आमदार संजय केळकर, प्रदेश सचिव संदीप लेले, नगरसेवक भरत चव्हाण, उपाध्यक्ष राजेश गाडे, संतसेना पुरोगामी नाभिक संघटनेचे अध्यक्ष सचिन कुटे आदी मान्यवर उपस्थित होते. च्या माध्यमाने पूर्ण ठाण्यामध्ये सेवा सप्ताहाचे कार्यक्रम हे पूर्ण आठवडाभर सुरू आहे आणि त्याच्यामुळे गायमुखपासून दिव्यापर्यंत आपण बघतोय की वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने झालेलं आहे. त्याच्यामध्ये दिव्यांगांचं साहित्य वाटप असेल, त्याचबरोबर चष्मे वाटप असेल, फळांचं वाटप असेल. या कोरोनाच्या लढाईमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते प्लाझ्मा डोनेशनचं कॅम्प असेल, रक्तदान शिबिर असेल, स्टीम मशीनचं वाटप असेल. असे अनेक उपक्रम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने समस्त ठाण्यामध्ये सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून जे आपले समाज आहे त्या समाजाला मदतीचा हात म्हणून कृष्णा भुजबळ यांच्या पुढाकाराने कोपरीमध्ये या इकडे पीपीई किटचं वाटप होतोय. निश्चितपणे जे केस कापणारे आपले बांधव आहेत ते स्वतःचं संरक्षण करत असताना लोकांना एक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमाने होईल असा विश्वास मला वाटतो. त्यांच्या या कामाला हातभार म्हणून कृष्णा भुजबळ यांच्या माध्यमाने भारतीय जनता पार्टीने पीपीई किटचं वाटप आपल्यावर. हा सेवा सप्ताह जो आहे तो भारतीय जनता पार्टीने खऱ्या अर्थाने साथीचे साथी दिवस म्हणजे दिवस कमी पडले अशी परिस्थिती आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम शेकडो कार्यक्रम या शहरामध्ये केले. आज या ठिकाणी कृष्णा भुजबळ हे या ठिकाणचे धडाडीचे आमचे कार्यकर्ते आहेत, नव्याने प्रवेश केलेला आहे, भरत चव्हाण आहेत. या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी नाभिक समाजामधल्या कारागीर जे आहेत त्यांना पीपी किट देण्याचा कार्यक्रम केला. आम्ही 4 महिन्यापासून राज्य सरकारकडे मागणी करत होतो की या राज्यामधले जे 12 बलुतेदार आहेत यांना काहीतरी पॅकेज द्या, काही ना काहीतरी त्यांच्या रोजीरोटीसाठी त्यांना काहीतरी मदत निधी तुम्ही जाहीर करा. पण त्यांनी तो केला नाही. एका बाजूला आदरणीय नरेंद्र मोदीजींनी आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केलं. या राज्यामध्ये हा जो आमचा 12 बलुतेदार आहे, नाभिक असतील, कर्मकार असतील, फेरीवाले असतील, निरनिराळ्या की ज्यांचं हातावर पोट आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही. त्यांनी दुकानं उघडल्यानंतर त्यांना पीपी किटची गरज होती आणि या सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी आमच्या भुजबळांच्या पुढाकाराने भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी हे अतिशय चांगलं काम, जसं कोरोनाच्या काळामध्ये कोविड लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील आम्ही धान्य किट नाभिक समाजामध्ये कारागिरांना देत होतो, तसं हे पीपी किट देण्याचं काम आज आम्ही या ठिकाणी. पांढरकवडा तालुक्यात टिपेश्वर अभयारण्यालगतच्या गावांमध्ये वाघिणीने धुमाकूळ घातलाय. आतापर्यंत या वाघिणीने अनेक गुराढोरांची शिकार केली. तसेच लक्ष्मीबाई दडांजे या शेतकरी महिलेला देखील 19 सप्टेंबरला हल्ला करून ठार केले. त्यामुळे या वाघिणीला बंदिस्त करा असा ठराव अंधारवाडी कोंबई कोपामांडवी गावातील ग्रामस्थांनी केला. आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी बोलावलेल्या बैठकीत ग्रामस्थ आणि वन विभागाने विविध प्रकारच्या समस्यांवर चर्चा केली. वाघिणीच्या बंदोबस्ताचा हा ठराव प्रधान मुख्य वनरक्षक वन्यजीव
यांना पाठवण्यात आलाय। वाघिणीच्या दहशतीमुळे शेती पिकांचे नुकसान होत असून वन विभागाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अभयारण्यालगतच्या शेतीला तार कुंपण घालून द्यावे। टिपेश्वर अभयारण्यात वाघांची संख्या वाढत असल्याने त्यांचे नियंत्रण करावे, आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे शिथिल करावे अशी मागणी करतानाच वनमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात तरी वन विभागाने गांभीर्य दाखवावे, अन्यथा ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी दिलाय। टिपेश्वर अभयारण्य पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत आहे, मात्र येथील वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत असल्याचे स्पष्ट होते। जवळपास निश्चित झालेला आहे, अंदाजे वय तिचं 2 वर्षाच्या आसपास वय आहे आणि होऊ शकते ती आपला एरिया आखत असावी, परंतु काल या वाघिणीनं एका आमच्या आदिवासी दळांच्या महिलेचा जीव घेतला, तत्पूर्वी एका शेतकऱ्याला घायल केलं, 10-15 कमीत कमी 15च्या आसपास तिनं गुरढोरं मारून खाल्ले, काल 4 बकऱ्याही मारल्या। आमची ही मागणी आहे सर्वांच्या वतीनं आणि आज आम्ही मीटिंगमध्ये ठराव घेतला की त्या वाघिणीला पकडण्यात यावे, तसा ठराव आजपासून प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव नागपूर यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या वाघिणीच्या दहशतीमुळे शेतकरी आपल्या शेतीकडे लक्ष देत नाही आहे, पीक घेण्यावर आली आहेत, त्याच्यामुळे कुठला शेतकरी तिकडे जाऊ शकत नाही। त्या मीटिंगमध्ये आम्ही ही चर्चा केली की फॉरेस्ट विभागातर्फे या शेतकऱ्यांच्या शेतीचं जे नुकसान होतं पिकाचं, त्याचे नुकसान भरपाई देण्यात यावी। या घटनेच्या संदर्भामध्ये अंधारवाडी येथील आदिवासीवर गुन्हे दाखल करण्यात आले। लोकांना आपल्या जीवाची भीती वाटते म्हणून ते बिचारे उठाव करत होते, पण वनरक्षक कायद्यामुळे त्यांच्यावर गुन्हे लावण्यात आले। ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे शिथिल करण्यात यावे या संदर्भात सुद्धा आजच्या मीटिंगमध्ये चर्चा झालेली आहे आणि मी विनंती करतो परत की ठराव जसा तसा प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव नागपूर यांनी तात्काळ तो मंजूर करावा आणि या वाघिणीला लवकरात लवकर बंदिस्त करण्यात यावे। सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या ग्रामदैवत या कार्यक्रमात क्रांतीवीर खाजा नाईक यांचा उल्लेख करताना डाकू असं म्हटलंय, त्यामुळे आदिवासींच्या भावना दुखावल्या गेल्यात। म्हणून शहादा तालुक्यातील सर्व आदिवासी संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिलाय। तसेच मराठी वृत्तवाहिनी एबीपी माझाद्वारे हे सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले होते। एबीपी माझाचा निषेध असो, एबीपी माझाचा निषेध असो, एबीपी माझाचा निषेध असो। मी नामदेव गुमान सिंग पटले, अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी पावरा बारेला समाज मंडळ। आज आम्ही शहादा तालुक्यातील विविध आदिवासीच्या ज्या संघटना आहेत त्या सर्व संघटनांमार्फत एक निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे। निवेदनाचा आशय असा आहे, एबीपी माझा त्या दूरदर्शनच्या वाहिनीवर काही दिवसापूर्वी एक बातमी प्रसारित झाली। त्या बातमीमध्ये बिजासनी मातेचं गाथा सांगण्यात येत होती, त्याबरोबर त्या परिसरात आदिवासींचं श्रद्धास्थान असलेले क्रांतीवीर खाजा नाईक म्हणून झालेले आहेत, त्यांनी इंग्रजांबरोबर लढाई केली होती आणि आदिवासींसाठी त्यांनी खूप काही पूर्ण आयुष्य त्यांनी तिथं आदिवासींसाठी वेचलं होतं आणि आज ते आमच्या दृष्टीने खूप मोठं श्रद्धास्थान आमचं आहे, प्रेरणास्थान असं आहे। आज त्यांना क्रांतीवीर म्हणून आम्ही संबोधतो आणि दरवर्षी तिथे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होत असतो। अशा क्रांतीवीरांच्या संदर्भात त्या रिपोर्टरनी त्यांना डाकू म्हणून संबोधन केलं। हे का केलं जात आहे, हे मुद्दा म्हणून ते करताय काय, तर आमच्या याबद्दल भावना अगदी दुखावल्या गेलेल्या आहे आणि हे वारंवार घडत आलेलं आहे। जे काही आमचे क्रांतीवीर आहेत त्यांचे जो इतिहास आहे तो मुळात लपवलाच त्यांनी, परंतु आज जी जागृती आदिवासींमध्ये आहे आणि जे क्रांतीवीर झालेले आहे त्यांच्याबद्दल आज लोकांमध्ये जी भावना आहे त्याला सुद्धा खूप ठेच पोहोचलेली, त्यामुळे आम्ही सर्व संघटना त्यांचा निषेध करतो। त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते स्वतः पहिल्याने पोलीसमध्ये त्यावेळेला इंग्रजांच्या काळात इंग्रजांच्या पोलीस सेवेत होते, परंतु त्यांनी तिथनं सेवा मुक्त होऊन किंवा राजीनामा देऊन ते बाहेर आले आणि आदिवासींसाठी त्यांनी तिथं त्या परिसरात काम केलं आणि अनेक त्यांनी संघर्ष बंड केलं, तिथं आदिवासी यांच्या ब्रिटिशांशी संघर्षही केला। तर असे त्यांना ते डोईजड होत होते त्या ब्रिटिशांना, त्यामुळे त्यांच्यावर अनेक वेळा त्यांनी पोलिसांनी तिथं हमले केले आणि एकदा त्यांना पकडून त्यांचं डोकं कापून
दहशत निर्माण व्हावी या केवळ एका हेतूने धरणगाव इथं त्यांनी त्यांचं मुंडकं टाकून ठेवलेलं होतं। अशी क्रूर म्हणजे अशाच माणसाबद्दल ते इंग्रज सरकार त्यावेळेला करत होते की ज्यांचं कार्य हे जनजागृतीचं आहे, अशा पद्धतीच्या माणसांना ते तशी वागणूक त्यावेळेला देत होते। तो इतिहास कोणाला माहित नाही, परंतु आम्ही जेव्हा हे सर्व समाजामध्ये मांडतो आहेत अशा वेळेला हे रिपोर्टर मुद्दाम होऊन त्यांचं नावाचा उल्लेख करून त्यांनी डाकू म्हणून जे संबोधन केलं त्याबद्दल सर्व आम्ही तीव्र निषेध करतोय। त्यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीचा वगैरे गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई अशी मागणी आम्ही सर्व संघटनांमार्फत केलेली आहे। मुंबईतील बॅलट पियर परिसरातील एक्सचेंज बिल्डिंगला आज दुपारी आग लागली। या इमारतीत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे कार्यालय आहे। रिया चक्रवर्ती प्रकरणाची चौकशी याच कार्यालयात होते। सध्या अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे। इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर एनसीबीचे कार्यालय आहे। आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, तसेच जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचेही वृत्त नाही। मुंबई पोलिसांचे उच्च अधिकारीही घटनास्थळी दाखल झालेत। या कार्यालयातच बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा ड्रग्ज अँगल तपासला जातोय। येथेच अधिकाऱ्यांनी या प्रकरणात सर्व ड्रग पेडलर्सची चौकशी केली। अटकेनंतर रियाने एक रात्र याच इमारतीत एनसीबी ऑफिसच्या लॉकअपमध्ये घालवली होती। कोल्हापुरात आज भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या श्रीमंत मराठा गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू देत नाही या वक्तव्याशी मी सहमत असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले। याचबरोबर मराठा आरक्षणावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसने मराठ्यांना आरक्षण मिळू दिलं नाही, मराठा नेत्यांचीही मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायची मानसिकता नव्हती, त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही असे भाष्य वक्तव्य यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले। ते प्रकाश आंबेडकरांच्या चर्चेचे वाक्य मी उचलत नाही, पण तो भाव मी आता मांडला। श्रीमंत मराठ्यांना असं वाटत नाही, कारण त्यांना गरजच नाही ना, त्यांचं सगळं उत्तम चाललंय। ते आमदार आहेत, खासदार आहेत, नगरसेवक आहेत, झेडपी मेंबर आहेत, पंचायत सदस्य आहेत, बँकेचे चेअरमन आहेत, पतसंस्थेचे चेअरमन आहेत, साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, आणि त्यामुळे त्यांना असं वाटतंय की बाबा आमच्या पोरांना कुठे आरक्षण झालं, फुकटचं आमच्या नावाला मागास लागलं, आम्ही तर मागास कुठे, आम्ही तर फॉरवर्ड आहोत। त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचं वेगळ्या शब्दात मी मांडलं आणि त्यामुळे मी प्रकाश आंबेडकरांच्या मताशी सहमतच आहे की श्रीमंत मराठ्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण मिळून ती गरिबांची मराठा तरुण तरुणी मोठी व्हावी असं काही वाटत नाही। ती गरीब राहतील तेवढे आपल्या मागे धावायला माणसं बरी नाही। विनायक पेटे ते कशाच्या आधारे म्हटलं मला माहिती नाही, पण मी हा आरोप गेले अनेक वर्ष करतोय, गेल्या आठवड्यात वारंवार केला की मराठा समाजामधल्याच खूप मोठमोठ्या नेत्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं वाटतं। त्यामुळेच 15 वर्ष पूर्ण मेजॉरिटीचं सरकार असतानाही काँग्रेसने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही। मी 15 वर्षातच म्हणतोय, तर मी 60 सालापासूनचा इतिहास काढला, पण 15 वर्षाचं क्लिअर कट राज्य तुमचं होतं 99 पासून ते 14 पर्यंत, आणि तुम्ही का नाही केलं रिझर्वेशन, दिलं नाही रिझर्वेशन? त्याचं कारण तुम्हाला मराठा समाज बॅकवर्ड झाला तर तुमच्या नावापुढे सुद्धा बॅकवर्ड लागणार, आणि यू आर फिलिंग वी आर फॉरवर्ड। आता हे मी फॉरवर्ड की मी बॅकवर्ड हे ठेवा आता कपाटात बंद करू। सामान्य मराठ्याचं जगणं मुश्किल झालं। रिझर्वेशन नसेल तर पोरं शिकणार नाही, शिकलं नाही तर नोकरी मिळणार नाही, नोकरी मिळाली नाही तर घराची आर्थिक स्थिती सुधारणार नाही, शेतीवर अवलंबून राहण्याचे दिवस संपले। आणि त्यामुळे मोठमोठ्या मराठा नेत्यांना असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण कधी मिळू नये। त्याचा एक भाग हा की त्यांना स्वतःला बॅकवर्ड त्यांच्या नावापुढे लावून घ्यायचं नाही, आणि एकदा मराठा बॅकवर्ड झाला की तो सगळ्यांच्याच मागे ते लागलं एससीबीसी, आणि ते त्यांना नको आहे, हा एक भाग आहे। दुसऱ्या बाजूने जेवढा मराठा गरीब राहील तेवढा हे म्हणेल की ते मतदान करायला हे मोकळे झाले। शेवटी कुठल्याही राज्यकर्त्याला आपला समाज शिकावा, आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावा असं फार कमी वेळा वाटतं। याचं कारण त्याला त्याच्या मतदारसंघामध्ये जेवढी माणसं रिकामी मिळतील त्याच्या मागे धावणारी हवी असतात। बेटे म्हणतात ते काय मला माहिती नाही, कोण 7 मिनिस्टर वगैरे, पण इन जनरल माझं म्हणणं असं आहे की मराठा समाजातल्या नेत्यांची मानसिकता कधीच मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची नव्हती,
त्यामुळे इतके वर्ष सत्तेत असून सुद्धा त्यांनी कधी आरक्षण देण्याचा प्रयत्न केला नाही. सत्ता जाता जाता 14ला केला, तोही तकलादो केला, मागास आयोग नेमला नाही, नारायण राणे आयोग नेमला आणि ते सगळं हायकोर्टामध्ये 2 मिनिटांमध्ये स्टे झालं. 25 मार्चला लॉकडाऊन सुरू झालं. मार्च, एप्रिल, मे, 2, जून, 7 महिने झाले. 7 महिन्यात आता इतक्या कालावधीनंतर जनजीवन सुरू करायला लागेल आणि जनजीवन सुरू करायचं असेल तर त्याला आवश्यक साधनं उपलब्ध करून दिली पाहिजे. मुंबईसारख्या शहरामध्ये जर मेजर पब्लिक हे मुंबईच्या बाहेरच राहतं, उल्हासनगरला राहतं, अंबरनाथला राहतं आणि ठाणे कल्याणला राहतं, तरी यायचं कसं काय? पायी यायचं का? तुम्ही आता आग्रह धरला की मंत्रालयामध्ये 100% उपस्थिती पाहिजे. आधी तुम्ही म्हटलं होतं की 15% रोज 15% बदलायचं. आता म्हणता 100%, मध्ये 100% लोक येणार नसेल. आणि त्यामुळे लोकल सुरू करणं, बसेस सुरू करणं त्याला आता काही पर्याय नाही. त्यातल्या ज्याला आपण प्रिकॉशन्स आहेत त्या घ्याव्यात. प्रत्येक रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर सॅनिटायझर ठेवा, मास्क लावलाय की नाही हे पहा, लोकलची संख्या वाढवा, ऑफिसेसचे टायमिंग बदला, सकाळी 7 ते दुपारी 3, मग 3 ते रात्री 12, जेणेकरून लोकलवरचा लोड कमी होईल. ऑफिसेसना असं म्हणा की अल्टरनेट डे ऑफिस चालू ठेवा. अल्टरनेट डे ऑफिस चालू ठेवण्याचा सुद्धा एक नीट आराखडा करा. काही करायचं नाही आणि सोपंच आहे. हे बंद, ते बंद, ते बंद, मंदिर बंद, लोकल बंद. आता मंदिर बंदच्या बाबतीत तर मला लॉजिकच कळत नाही. तुम्ही मंदिराच्या बाहेर सुरक्षा लावा आणि मग 10-10 जणांनी आत जायचं. मास्क पाहिजे, मंदिराच्या व्यवस्थापनाने सॅनिटायझर ठेवलं पाहिजे. आत गेलं दर्शन करायचं काय, तासन तास कुठे बसताय? पण ज्याला बसण्याची सवय आहे त्यांना म्हणजे काय ना, आता ते कोरोना आहे ना, तेव्हा तुम्ही नमस्कार करा आणि बाहेर पडा. अंबाबाईच्या मंदिरामध्ये मुखदर्शन सुरू करा. हो, तुम्हाला दर्शन घेतल्याशिवाय झोप लागत असेल पण अनेकांना काय ना, त्यांना असं वाटतं की किती धावपळीचे जेवण असेल तर. मी कोल्हापूरमध्ये ज्या काळामध्ये सामान्य माणूस म्हणून जगत होतो त्यावेळेला संध्याकाळी सगळं आटोपलं की अंबाबाईच्या देवळातून दर्शन घ्यायचं, मुखदर्शन करून मग घरी जायचं. अशीच मेजॉरिटी लोक आहेत. तर त्यांना नियम घालून का मंदिर उघडा, लोकल सुरू करा, बसेस सुरू करा, एसटी सुरू केल्या आता तुम्ही. त्यामुळे आता कोरोनाच्या बाबतीत असं लक्षात आलं की तुम्ही लॉकडाऊन करून काही ते प्रमाण थांबत नाही. तुम्ही काळजी घेऊन लोकांनी आपापला जीवनव्यवहार सुरू करा असं म्हणाल. भाजप या विषयामध्ये आक्रमकही होणार आहे, आपली भूमिकाही मांडणार आहे आणि आपली भूमिका गेल्या आठवड्या 10 दिवसामध्ये आपण मांडली आहे. या सरकारला कोण सल्लागार आहेत हे शोधण्याचा विषय. आता तरी अचानक असं घडलं की मेगा भरतीमध्ये 13% आम्ही बाजूला काढून ठेवतो. अत्यंत कायद्याचं ज्ञान नाही असं दाखवणारं हे विधान आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही 13% बाजूला काढून ठेवता त्यावेळेला त्या 13% भरताना पुन्हा सगळी रिझर्वेशन असतात. शेड्यूल कास्टचे लागणार, शेड्यूल ट्राईबचे लागणार, ओबीसीचे लागणार आणि एससीबीसीचे लागणार. म्हणजे तुम्हाला पूर्ण 13% एससीबीसीला देता येत नाही. आणि एससीबीसीचं रिझर्वेशन त्या 13% राखून ठेवलं म्हणजे तेव्हाच देता येईल तेव्हा एससीबीसीला मान्यता मिळेल. आणि त्यामुळे केवळ तो दिवस घालवण्यासाठी काही ना काही स्टेटमेंट करणं यातून हा प्रश्न संपणार नाही. याचा खूप बेसिक विचार करायला लागेल. एक मुद्दा असा आलाय की खंडपीठाकडे जाणं, म्हणजे चीफ जस्टिस पुढे जाणं, त्यांना अशी विनंती करणं की खंडपीठ लवकर फॉर्म करा, त्यांना अशी विनंती करणं की खंडपीठाकडे पाठवण्यापूर्वी स्टे उठवा. हे केलं पाहिजे, तुरंत करा त्याची. याला वेळ लागणार आहे. तोपर्यंत मराठा समाजाला जे ओबीसीला ते मराठ्यांना हे जे धोरण बीजेपी सरकारने ठेवलं होतं त्याला काय वेळ लागतो? 1500 कोटी रुपये मंत्रिमंडळाची बैठक सँक्शन करा. हे डिक्लेअर करा की यावर्षी 642 कोर्सेसची 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असताना फी आम्ही निम्मी भरणार आहोत. नाही, मी म्हटलं ना की शेतकरी नेते स्वार्थाप्रमाणे भूमिका ठरवतात, शेतकरी हिताप्रमाणे भूमिका ठरवतात. आणि त्यामुळे राजू शेट्टी किंवा याला विरोध करणाऱ्यांनी परवा टीव्हीवर एक चांगला डिबेट झाला, त्याच्यामध्ये हे सगळे निष्प्रभ ठरले. हे काही आपला विरोध नीट मांडू शकले नाही.
त्यामुळे कॉर्पोरेटला ह्या जमिनी विकण्याचा विषय कुठे येतो? त्या कायद्यामध्ये उलट मूळ कायद्याने जमीन जायची ती पण भीती या कायद्यामध्ये ठेवलेली नाही आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कॉर्पोरेटला जमिनी द्या असं तुम्हाला आग्रह कोणी केला? तुम्ही तुमची जमीन करा. तुम्ही केव्हा म्हणाल की तुम्ही तुमची जमीन कसायला विरोध केला आणि तुम्ही आता कॉर्पोरेटला दिलं पाहिजे, तुम्ही बिलकुल तुमची असं गेलं तर म्हणाल पाहिजे. तुम्ही जर म्हटलं की त्या मला कॉर्पोरेटशी अग्रीमेंट करायचं नाही, नो प्रॉब्लेम. कंगनाच्या अशा थोड्या लोकांच्या भावना दुखवणाऱ्या, विचार न करता बोलणाऱ्या कुठल्याही ट्विटशी, मुंबईबद्दल त्यांनी केलेलं ट्विट असेल, महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल केलेलं ट्विट असेल, किंवा आता या विधेयकाला विरोध करणाऱ्यांच्या बाबतीत त्यांनी जी भाषा वापरली त्याच्याशी आम्ही सहमत नाही. माझा तिचा काही व्यक्तीचा संवाद नाही, परंतु तुमच्या माध्यमातून मी तिला असं म्हणेन की तेच शब्द वापरावेत पण जपून वापरावेत. आणि त्यामुळे लोकांच्या भावना दुखवणारं, मला कधी कधी त्यांना त्या ज्या वाक्य म्हणतात त्याचा केवढा दुष्परिणाम आहे त्यांना कळतं की नाही, मला मोठा प्रश्न आहे. पण हा त्यांचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय आहे, आम्ही त्याच्याशी सहमत. आकर्षक फूल, फळं, झाडांमुळे घराला सौंदर्य येतं. नर्सरीमधून नागरिकांना हवे ते झाड उपलब्ध होते. मात्र सध्या ग्राहक नसल्याने नर्सरी चालकांची आर्थिक परिस्थिती संकटात सापडली. मजुरांचा खर्चही निघत नाही. अशाच परिस्थितीत जैतुल अल्लाउद्दीन शेख यांची यवतमाळ शहरात नर्सरी असून स्वतंत्र विक्रीसाठी दुकान आहेत. मात्र लॉकडाऊन काळात नर्सरीत त्यांनी रोपांची निर्मिती केली. ती रोपे आता विक्री योग्य झाली आहेत, परंतु ग्राहक नसल्याने ते आता आर्थिक संकटात सापडलेत. जैतुल अल्लाउद्दीन शेख आहे. आमची हे राज नर्सरी आहे. हे म्हणजे आमचं मेन ब्रांच लोवारेला आहे. तर हे इकडे हे सेलिंग पॉईंट आहे आमचं. माल तिकडेच तयार होते आमचं. लॉकडाऊनमुळे कसं यावर्षी एक तर गिरायकी नाही, त्याच्यानंतर लॉकडाऊनच्या काळामध्ये जे माल आपण तयार करतो त्या यावर्षी लेबर नसत्या त्याच्यानं तयार नाही झाले बरोबर. ते तर मालची आवकी कमी आहे, गिरायकी कमी आहे, धंदे थोडे ठप आहे सध्या. मुले जसे होते आमच्या कामाले ते तेवढे तर चालूच आहे. म्हणजे कसं त्यांचं काम बंद करतात चांगलं नाही वाटत ना, ते चालूच आहे. माली तयार करणं चालू आहे. गिरायकी कमी आहे, त्या हिशोबाने तरी भागवा लागते गिरायकले आणि आपल्या लेबरले. कसं त्यांची रोजीरोटी बंद करून काय फायदा नाही ना. करीबन आता 1500-1600 प्रकारचे झाडं आहेत तसे. म्हणजे फळाचे झाले, शोचे, ऑर्नामेंटल, इंडोर, आउटडोर, लँडस्केपिंगचे, लॉन, सर्वच व्हरायटी राहते. त्या हिशोब सर्व प्रकारचे म्हणजे गार्डनचे जे लागते साहित्य सर्वच राहते आपल्यापाशी. योग्य उपचार होत नसल्याने मानसिक तणावाखाली येऊन एका कोरोनाग्रस्त रुग्णाने अशोका हॉटेल कोविड सेंटरच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. 20 सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. यात सदर कोरोना रुग्णाचा पाय मोडल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली असून कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. अशोका हॉटेलमध्ये काहीतरी घटना झाली असे मला ऐकण्यात आहे. तर आम्ही त्याची रितसर चौकशी करू. त्याचा आम्ही चौकशी केल्यानंतरच आपल्याला ते पूर्णपणे माहिती देणे योग्य राहील. पूर्ण जगभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जी परिस्थिती उद्भवलेली आहे, प्रत्येक जनप्रतिनिधी असो की प्रत्येक डॉक्टर असो किंवा अधिकारी असो, यांनी आपल्या जबाबदारीतून मुक्त व्हायचं नव्हतं हे एवढंच खरं आहे. पण ज्या परिस्थितीमध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये 2 आत्महत्या, एक आत्महत्या झाली आणि एक आत्महत्या करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यावरून जे वातावरण पाहायला मिळत आहे यावरून हे स्पष्ट होते की डॉक्टरही आपली जबाबदारी स्वीकारायला तयार नाही, जिल्हा प्रशासनही जबाबदारीतून मुक्त होत आहे आणि शासनाचा 100% या जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाल्याच्या शासनाचे जनप्रतिनिधीही फक्त सांत्वना करायला जातात, पण पॉलिसी डिसिजन कुठल्याही प्रकारच्या आतापर्यंत घेतला नाही. जर यांनी जनप्रतिनिधी आणि प्रशासन मिळून जिल्हा कलेक्टरच्या दालनामध्ये बैठक घेऊन बारीक बारीक विषयावर लक्ष घातलं असतं तर कदाचित ही वेळ आली नसती. आणि त्यामुळे जे कोणी जबाबदारीतून मुक्त होत आहेत त्यांची कर्तव्य समजून जर ते जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतील आणि पळवाट काढत असतील तर शासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी वसलेल्या लोहारा गावातील सामाजिक कार्यकर्ता हसन रुबाब जमादार यांच्यासह गावकऱ्यांनी सुकी नदीतील स्वच्छतेची साफसफाई केली। जळगाव शहरातील रावेर तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी वसलेल्या लोहारा गावातील सामाजिक कार्यकर्ता हसन रुबाब जमादार यांच्यासह गावकऱ्यांनी सुक्या नदीतील अस्वच्छतेची साफसफाई केल्याचे दृश्य आहे। जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील लोहारा येथील रहिवासी आहे। माझे नाव हसन रुबाब जमादार। तरी हा उपक्रम सुकी नदीवरती घेतलेला आहे 3 दिवसाचा उपक्रम आहे। छोटासा उपक्रम हा जे कचरा असतो तो पावसाळ्याच्या दिवसामध्ये लय घाण होते आणि रोगराई पसरण्याची शक्यता असते। तरी मी 3 दिवसीय उपक्रम हाती घेतलेला आहे आणि कार्य सुरू आहे। माझा हा कार्य अनेक वेळा मी केलेला आहे। तरी शासनाने हा पूल जो त्याच्यावर पाणी जर आलं, पुलाच्या वरतून पाणी आलं तर दोघा गावांचा संपर्क तुटतो आणि परत इथं प्राणायामसारखे हे करावे लागतात। खड्डे जे असतात ना, लोकांना मग प्राणायाम करावा लागतो। तरी शासनाने ह्या पुलाची काहीतरी लक्ष देऊन ते सुधारणूक करून घ्यायची, बस एवढीच विनंती आहे। लोहारा येथील सामाजिक कार्यकर्ते हसन जमादार हे सदैव सामाजिक कार्यासाठी कोणतेही कार्य असो, हसन जमादार यांचा प्रथम सहभाग सामाजिक सार्वजनिक कार्यात नेहमीच असतो आणि या पुरामुळे येथील सुकी नदीचा पूल लहान अरुंद असल्याने या पुलाजवळ सातपुडा जंगलातून वाहत आलेली झाडे झुडपे या पुलाच्या पाईपमध्ये अडकून पडतात। त्यामुळे सुकी नदीचे पाणी हे पुलावरून वाहते आणि या पुलावरून जागोजागी मोठमोठे खड्डे असल्याने परिसरातील जनतेला रहदारीला खूप अडथळा निर्माण होऊन कुसुंबा आणि लोहारा गावासह अनेक गावांचा संपर्क तुटतो। कधी कधी पुराचे पाणी जास्त आल्यास या पुलावर गुरेढोरांसहित मानवी जीवितहानी देखील होणे नाकारता येत नाही। कल्याण डोंबिवली महापालिका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून दररोज 500हून अधिक नव्या रुग्णांची नोंद होतीये। कोरोनाचा हा कहर रोखण्यासाठी शासनाने आखून दिलेल्या नियमाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले। मात्र तरीही अनेक जण विना मास्क फिरताना आढळत असून पालिका प्रशासनाकडून हा नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून कारवाईसाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। 2 दिवसांपासून ही कारवाई तीव्र करण्यात आली असून काल एका दिवसात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून तब्बल 2 लाखांचा दंड वसुली करण्यात आला आहे। केडीएमसीच्या केसेस आपल्या एकदम आटोक्यात आल्या होत्या, कमी झाल्या होत्या आणि गेल्या काही 10 दिवसापासून केसेस आपल्याला वाढताना दिसत आहेत। यामध्ये महत्त्वाचं एक कारण असं दिसतंय की नागरिक मास्क घालत नाही आहेत, दुकानामध्ये जाताना असेल, रस्त्याने फिरताना असेल आणि म्हणून हा संसर्ग अजून वाढण्याची शक्यता आहे। याच्यासाठी आम्ही गेल्या 4 दिवसापासून पोलीस आणि केडीएमसी संयुक्त कारवाई आम्ही करतोय। भरारी पथक आम्ही संयुक्त तयार केलेले आहेत। प्रत्येक पोलीस स्टेशनला भरारी पथक आहे, वॉर्ड ऑफिसर्सने स्टाफ दिलेला आहे आणि पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर आणि वॉर्ड ऑफिसर यांची संयुक्त कारवाई सुरू आहे। काल एका दिवसात आपण जवळजवळ 2,60,000चा दंड केलेला आहे आणि ही कारवाई अत्यंत कडक अशी आम्ही करत राहणार आहोत। आता आपण बघितलं आम्ही काही दुकानांना 5,000 रुपये दंड देखील केला, कारण त्यांनी सॅनिटायझर ठेवलेलं नव्हतं। काही दुकानांमध्ये जो स्टाफ असतो तो सुद्धा मास्क घालत नाही आणि याच्यावरती आळा घालण्यासाठी म्हणून ही धडक आम्ही कारवाई सुरू केली। म्हणून आज DCP साहेब आणि मी स्वतः आज सगळीकडे राहून घेतो आणि नागरिकांना आम्हाला आवाहन करायचं आहे की हे आपल्या आरोग्यासाठी आहे, आपल्या भल्यासाठी आहे। कृपया मास्क घातल्याशिवाय आपण बाहेर पडू नका। मास्क फक्त उपचार म्हणून आम्हाला दाखवण्यासाठी म्हणून घालू नका। पोलीसची गाडी गेली की मास्क वरती करायचा, पोलीसची गाडी गेली की खाली करायचा, कुठं हे करू नका। हे आपल्यासाठी आहे आणि आपल्या भल्यासाठी आहे। संसर्ग हा वाढतोय, त्याच्यामुळे आपण मास्क घातल्याशिवाय घराच्या बाहेर कृपया पडू नका आणि दुकानामध्ये सुद्धा ज्या दुकानामध्ये मास्क घालत नसतील त्या दुकानात आपण जाऊच नका। पुण्यातील ससून रुग्णालयात कोरोनावरील लस चाचणीच्या 3ऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे। देशभरातील 1600 जणांची चाचणी यामध्ये करण्यात येणार आहे। यात पुण्यातील ससूनमध्ये जवळपास 150 जणांवर कोविड शिल्ड लसीची चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली।
ससूनमध्ये ज्यांच्यावर चाचण्या केल्या जातील त्यांच्यावर 6 महिने लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता मुरलीधर तांबे यांनी दिली आहे. एक 20 दिवसापूर्वी आम्ही कोविड वॅक्सिन ट्रायल इथे ससूनमध्ये सुरू केलं होतं आपण. तर त्या फेज 2 मध्ये ऑलरेडी 5 लोकांना आपण वॅक्सिनेशन केलेले आहे. तर आता मध्ये UK काहीतरी एक रिॲक्शन झालं होतं म्हणून आपण थांबवलं होतं. आता UK सुद्धा आता त्याची चौकशी झाली आणि ते रिॲक्शन आणि या वॅक्सिनचा काय संबंध आहे असं त्याने अहवाल दिल्यानंतर DCGI म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, तर त्यांनी पण आता आम्हाला गो हेड म्हणून सांगितलेलं आहे. तर इन्स्टिट्यूशनल एथिक्स कमिटीकडून सुद्धा आम्हाला आता परमिशन मिळून तर आम्ही आता उद्यापासून फेज 3 वॅक्सिनेशन ट्रायल कोविशिल्ड वॅक्सिनेशन ट्रायल आम्ही सुरू करतो आहे. कोविशिल्ड हे वॅक्सिनेशन ट्रायल हे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचं आहे आणि ऑक्सफर्ड वॅक्सिन जे म्हणतो आपण UK, तर सेम वॅक्सिन ते प्रोड्यूस करत आहेत. आणि इथे आपण 2 डोजेस देतो आहे. एक डोस दिल्यानंतर 28 दिवसांनी दुसरे डोस देतो. आणि अगोदर व्हॉलंटियर्स आल्यानंतर त्यांना अनेक आपण तपासणी करतो, म्हणजे अँटीबॉडी तपासणी करतो, त्यांना RT-PCR तपासणी करतो. आणि त्याचा अगोदर ते इन्क्लुजन क्रायटेरिया एक्सक्लुजन क्रायटेरिया ते बघतो. इन्क्लुजनमध्ये काय काय आहे, त्यांचं वय आहे, बाकी आता सध्या काय त्यांना औषध चालू आहे का, काय आजार आहे का, कोरोनासारखे काय आजार आहे का, हे सगळं त्यांना विचारतो. हे सगळे इन्क्लुजन क्रायटेरियामध्ये बसत असतील आणि काही महिला असतील तर त्यांना वेगळा प्रश्न आहे, म्हणजे गरोदर नाही असायला नाही पाहिजे, तर असतील तर आम्ही त्यांना रजिस्टर करून आणि व्हॉलंटरी आहे आणि इट्स अ रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायल आहे. तर किती जण समोर आलेले आहेत व्हॉलंटियर? तर आता याच्यासाठी आम्ही इथे पूर्ण भारतात तर 1600 ते 1700 व्हॉलंटियर्स होणार आहेत. तर ससूनमध्ये 150 ते 200 व्हॉलंटियर्स होतील. तर आता 15 ते 20 दिवसात आम्ही हे पूर्ण करणार आहोत. सर कशा पद्धतीने त्याच्यानंतर त्याचा म्हणजे फॉलोअप ठेवला जातो या पेशंटला? हे वॅक्सिनेशन देतो. वॅक्सिनेशन दिल्यानंतर परत 28 दिवसांनी आपण परत दुसरी डोस देतो आणि त्याच्यानंतर त्यांना 6 महिन्यापर्यंत आम्ही फॉलोअप करतो. त्यांना टेलिफोनिकली फॉलोअप करतो. त्यांना काय झालं तर ते कधी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील किंवा इथे येऊ शकतील, हे सगळं आपण त्यांना कॉन्टॅक्ट फॉलोअप आम्ही करतो. त्यांना लोकसभेमध्ये मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसंदर्भात कृषी विधायक लेख बिल पास करण्यात आले. हे बिल शेतकरी हिताकरता दिलेले असून यामध्ये शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. शेतकरी आपला माल चांगल्या भावाने विकू शकणार आहेत. मात्र काँग्रेस पक्ष या शेतकरी बिलाला विरोध करतात. काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी विरोधी धोरण आखत असतो, त्यामुळे काँग्रेस पक्षाचा हात शेतकरी विरोधी आहे असे मत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. काल राज्यसभेमध्ये शेतकरी संदर्भातली कृषी संदर्भातली 2 विधेयकं आणि त्यापूर्वी लोकसभेमध्ये ती विधेयकं पारित झाली आणि कालपासून काँग्रेसनी या विधेयकाला कडाडून विरोध करायचा, राज्यसभेत ज्या पद्धतीचा गोंधळ झाला आपण सगळ्यांनी बघितलं आणि आत्तासुद्धा एक मोठं विरोध करायचं घोषणा वल्गना करतायत. खरं तर गेल्या 70 वर्षामध्ये शेतकऱ्यांसमोर एक मोठी अडचण होती. या शेतकऱ्यांचं आयुष्य हे पूर्णपणे या कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या दलालांभोवती होतं. कृषी उत्पन्न बाजार समितीतले दलाल जे ठरवायचे, आडते दलाल हे जे ठरवायचे त्याच्यावरती त्या शेतकऱ्याला विकावं लागायचं. म्हणजे आपण चॅनलनी सुद्धा अनेक वेळा त्या बातम्या चालवल्या आहेत की गाडीभर माल तो घेऊन गेला आणि अतिशय नाममात्र पैसे घेऊन तो परत आला. म्हणजे शेतकऱ्याची अवस्था खंडीभर पिकवायचं आणि टिचभर घेऊन यायचं, खंडीभर पिकवायचं आणि टिचभर घेऊन यायचं, अशा प्रकारची शेतकऱ्याची अवस्था गेल्या अनेक वर्षापासून होती. आणि या शेतकऱ्याला आपला माल कितीही चांगला माल असला तरी त्याला योग्य किंमत मिळेल याची शाश्वती नव्हती. मात्र
केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने एक अतिशय महत्त्वाचं पाऊल जे उचललं आणि त्या पाऊल उचलल्यामुळे आता या शेतकऱ्याला जिथे योग्य भाव मिळेल, जिथे चांगला भाव मिळेल, केवळ त्याच शहरात नाही तर अन्य ठिकाणी सुद्धा जाऊन त्याला विकता येईल, या दलालाच्या आडत्याच्या जोखडातून शेतकऱ्याला मुक्त करण्याचं काम या सरकारने केलं. आज काँग्रेस नेमकं त्याला विरोध का करते? म्हणजे असं जर कोणी प्रश्न विचारला की काँग्रेस का हात दलालों के साथ किसानों के खिलाफ, तर तो चुकीचा म्हणता येईल का? कारण शेतकऱ्यांच्या हितासाठी जे पाऊल उचललं गेलं त्या पावलाच्या विरोधामध्ये हे काँग्रेसचे लोक आज विरोध करतात. फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, शेतकरी आपला माल योग्य पद्धतीने योग्य भावाला विकू शकतो. पण याच्या विरोधामध्ये एक मोठा अपप्रचार सुरू आहे. म्हणजे या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचं अस्तित्व नष्ट करण्यात चाललंय. आता त्याच्यामध्ये बाकी कोणी असणार नाही. तर असं असणार नाही तर प्रत्यक्षामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्याचं अस्तित्व असेल. आपण तुम्हाला आठवत असेल, काही या राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी एक निर्णय घेतला होता, फळभाजी आणि बाकी सगळ्या गोष्टी भाजीपाला या कृषी उत्पन्न बाजार समिती मुक्त त्यांनी केल्या. आणि त्यानंतरनं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी थेट शहरामध्ये जायला लागला, तिथे जाऊन तो माल विकायला लागला आणि तिथे जाऊन तो माल विकत असताना त्याला भावसुद्धा मोठ्या प्रमाणात मिळायला लागला. त्यामुळे शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळायला लागलं. गावातला शहरातला जो सामान्य नागरिक आहे त्याला चांगलं उत्पन्न, त्याला चांगल्या भावामध्ये दर्जेदार भावामध्ये माल मिळायला लागला. त्यामुळे एक चांगला निर्णय त्याला बघितला. त्यामुळे आज एक बाजार समिती आहेतच, त्या बंद केलेल्या नाही आहेत, पण तरीसुद्धा शेतकऱ्यांना एक थेट संधी मिळाली. शेतकऱ्याच्या विकासाचा हा निर्णय होता, शेतकऱ्याचा महत्त्वाचा निर्णय होता. त्यामुळे त्या दृष्टिकोनात काँग्रेसने सातत्याने शेतकरी विरोधी धोरण आहेत. म्हणजे या राज्यामध्ये झोनबंदी केली होती ती काँग्रेसच्या काळामध्ये. म्हणजे ऊसासाठी झोनबंदी होती. म्हणजे तुम्ही अमुक ठिकाणीच ऊस घातला पाहिजे अशा प्रकारची सक्ती केली जायची. ती झोनबंदीचा कायदा वाजपेयी सरकार सत्तेवर आल्यानंतर दूर करण्यात आला. त्यामुळे झोनबंदी करणारं काँग्रेस सरकार होतं. आत्ता या सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता की या बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार द्यायचा. तो सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने, शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने सत्तेवर आल्यानंतर तो निर्णय बदलला. असे अनेक निर्णय खरं तर मी सांगू शकतो की ज्यातनं काँग्रेसने सातत्याने शेतकऱ्याच्या विरोधातली भूमिका घेतली. आणि त्यामुळे ह्या जे विधेयक आहे अनेक अजून दुसरं म्हणजे खरं म्हणजे तुम्ही जी आश्वासनं दिली होती, तुम्ही ज्या पद्धतीच्या घोषणा केल्या होत्या, खरं म्हणजे तुमच्या घोषणांचा, तुमच्या आश्वासनपत्रात तुम्ही जे सांगितलंय त्याचाच विसर तुम्हाला पडलाय का? 2019च्या जाहीरनाम्यामध्ये, काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये खाजगी बाजार समित्या, शेतमालाच्या खरेदी केंद्र हे परवानगी देण्याची घोषणा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात केली होती. ती भाजपने तर आम्ही तर करतोच आहोत, पण तुमच्या जाहीरनाम्यात ज्या गोष्टी केल्या होत्या, काँग्रेस सत्तेत असताना कंत्राटी शेतीबाबतचा सुरू झाली. तेव्हा ज्या गोष्टी पूर्वीच्या काळामध्ये झाल्या, ज्या गोष्टी सुरुवात झाली, त्या गोष्टींना मात्र केवळ भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे म्हणून विरोध करायचा. मला असं वाटतं काँग्रेसचे दुटप्पी धोरण आहे, काँग्रेसचं ढोंगीपणाचं धोरण आहे आणि काँग्रेसचा हात नेमका कुणासोबत आहे याचा विचार करण्याची वेळ आहे. त्यामुळे म्हणूनच आज देशभरामध्ये, महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या निर्णयाचं स्वागत आज शेतकऱ्यांनी केलं. ज्या दिवशी ही विधेयक लोकसभेत झाली त्यावेळी देशभरातला शेतकरी मोठा आनंद व्यक्त करतोय. त्याच्या विकासासाठी, त्याच्या समृद्धीसाठी त्याची जे नरेंद्र मोदीजींनी सांगितलं होतं की आम्ही दुप्पट स्वप्न दाखवू, दुप्पट उत्पन्न करून देऊ, त्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचं पाऊल हे धोरण आहे. त्यामुळे या सगळ्याचं स्वागत शेतकरी मोठ्या प्रमाणात करतोय. भारतीय जनता पार्टी हे सगळे निर्णय स्वागत करतोय. माननीय नरेंद्र मोदीजी यांना आम्ही धन्यवाद देतो की शेतकरी हिताचा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय तुम्ही घेतलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि नक्कीच शेतकरी काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता मोठ्या प्रमाणामध्ये या निर्णयाचं स्वागत आज महाराष्ट्रभर करतोय. ही वस्तुस्थिती. माझं बोलणं संपलंय. काही प्रश्न असतील तर विचारा. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ठाण्यातील सेवा सप्ताहामध्ये उपस्थिती दर्शवून दिव्यांगांना लोकोपयोगी वस्तूचे वाटप केले.
जसा नेता असतो तसे काम करणे गरजेचे. नुसते पोस्टरबाजी करून स्वतःसाठी आणि दुसऱ्या कोणाला बॉस संबोधित करून प्रसिद्धी करायची असेल तर ते करता कामा नये. लोकोपयोगी कामं करण्याची गरज असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले. तसेच भिवंडी दुर्घटना ही दुर्दैवी आहे. यामध्ये पालिकेकडून स्ट्रक्चर ऑडिट होणे गरजेचे होते. ते न झाल्याने असा प्रकार घडलाय. सगळं आरक्षण कायद्याने दिलं, सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाल्यानंतर ते टिकवलं. पण दुर्दैव आहे की नवीन सरकारमध्ये जे राजकीय दृष्ट्या लक्ष घालणं गरजेचं होतं ते न घातल्यामुळे बेफिकिरी राहिली आणि बेफिकीर राहिल्यानंतर जे व्हायचं तो अन्याय झाला. आणि मला सगळ्यात आश्चर्य वाटतं की ज्यावेळी मराठा आरक्षणास स्थगिती मिळाल्या तुम्ही 18,000 पोलीस भरतीचं कसं सुरू करता? ते तुम्हाला मराठ्यांना द्यायचं नाही असं तुमच्या मनात आहे का? तर तसं स्पष्ट सांगा. उगाच नाटक करून मराठा समाजाच्या तरुणांना दिशाभूल करू नका, एवढंच आमचं मत आहे. माझं मत आहे की कोविडमध्ये शिक्षकांना कोविडची ड्युटी देणं हे चुकीचं आहे. त्यात एक खूपच काही ठिकाणी गरजेचं असेल तर वय वर्ष 25-30च्या शिक्षकांना तात्पुरती देणं समजू शकतो. सरसकट सगळ्यांना हे ज्यावेळी विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळी शिक्षण बाह्य काम विनोद तावडे देतात म्हणून ओरडत होते. मग आज काय हे देत आहे? मला असं वाटतं की जी सगळी शासकीय यंत्रणा आरोग्यामध्ये लागलेली आहे त्याचवेळी विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य, शैक्षणिक आरोग्य महत्त्वाचं आहे. शिक्षकांना त्यासाठी शिक्षक त्या पद्धतीचे कोविड वॉरियर आहेत की जे विद्यार्थ्यांना या काळात शिकवतील आणि तो विद्यार्थी स्वतःचं शिक्षण पण घेईल आणि समाजाचं सुरक्षा सुद्धा करेल. हे शिक्षण या शिक्षकांनी दिलं पाहिजे. त्याला कोविड ड्युटी देणं अतिशय चुकीचं आहे. गेली 3 ते 4 महिने सातत्याने शिक्षकांना कोविडच्या ड्युट्या या लावलेल्या आहेत आणि ते सातत्याने ही ड्युटी करतायत. त्याच्यामध्ये मास्क त्यांना अवेलेबल नाही केले जात, कुठे सॅनिटायझर नाही भेटत, कुठे ग्लव्ज नाही भेटत. अशी परिस्थितीमध्येही योग्य पद्धतीमध्ये जास्तीत जास्त सामाजिक भावनेने शिक्षक हे काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण प्रश्न असा उभा राहतो की शैक्षणिक कामामध्ये या शिक्षकांना जास्त गुंतवायचा की या अशैक्षणिक कामामध्ये, हा एक प्रश्न उभा राहतो. त्याच्यामुळे सातत्याने सर्व कलेक्टर असतील, आयुक्त असतील यांना निवेदन मी देत आलो आहे की या शिक्षकांना शिक्षणाचंच काम करू द्या आणि या अशैक्षणिक कामामधनं त्यांना रिलीफ करावं. काही लोकांना कामं दिलेली आहेत, त्यांनी केलेली आहेत कामं, आता त्यांना ब्रेक द्यावा, त्यांना याच्यामध्ये मुक्त करून दुसऱ्या लोकांना त्याच्यामध्ये घ्यावं. आणि जे शिक्षक हे साधारणपणे 30-35च्या वयोगटातले आहेत त्यांच्यावर कमीत कमी या कोविडच्या ड्युटीचा लोड देऊन त्यांना घेता येईल. आणि जे वयस्कर आहेत, ज्यांना मेडिकल केस हिस्ट्री असेल, म्हणजे डायबिटिक असतील आणि ज्या महिला शिक्षक आहेत त्यांना या कामामधून मुक्तता देणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनाने प्रशासनाने भूमिका घेतली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आज सोलापूरमध्ये मराठा आंदोलकांनी सोलापूर बंदची हाक दिली. याच पार्श्वभूमीवर आज मराठा आंदोलकांनी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आसूड मोर्चा काढलाय. माजी मंत्री आमदार देशमुखांनी यावेळी आंदोलकांना गुलाबांची फुलं देऊन त्यांचं स्वागत केलं. जर मराठा आरक्षण मिळालं नाही तर आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा यावेळी सुभाष देशमुख यांनी दिलाय. मोर्चा काढण्याला सुरुवात झाली आणि सुरुवातीला 2016 सप्टेंबरला सोलापुरातून सुरुवात झालेल्या मोर्चाला सुदैवाने राज्य सरकारने हायकोर्टाने याला मान्यता दिलेली आहे आणि हे सुप्रीम कोर्टाने याला स्थगिती तात्पुरती दिलेली आहे आणि स्थगिती उठली पाहिजे. ही स्थगिती उठेपर्यंत न्याय मिळणार नाही आणि मराठा समाज जो आर्थिकदृष्ट्या आता मागासलेला झालेला आहे, गेल्या अनेक वर्षापासून शेती करत असल्यामुळे तो आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि त्याची आत्ताची अवस्था खूप वाईट आहे. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये मागासवर्गीय आयोगानं सुद्धा ह्याचा सर्वे केलेला आहे आणि त्यांनी सुद्धा शिफारस केलेली आहे की आरक्षण मिळालं पाहिजे. त्याप्रमाणे मिळालेलं आहे. परंतु काही तांत्रिकदृष्ट्या किंवा प्रभावीपणे व्यवस्थिशीर बाजू मांडण्यात कुठेतरी आपण सरकार, राज्य सरकार एखादं कमी पडलं असेल आणि हे कमी पडलेलं परत एकदा प्रभावीपणे आपली
या सकल मराठ्याची बाजू मांडणं गरजेचं आहे आणि खरोखरच या गरीब लोकांना, या मराठा समाजाला न्याय मिळत नसेल तर मला असं वाटतं की माझ्यासारख्याने लोकप्रतिनिधी म्हणून राहण्यात योग्यता नाही आणि म्हणून मी समाजाला शब्द दिलेला आहे, समाजाला आरक्षण नाही मिळालं तरी मी लोकप्रतिनिधी म्हणून राजीनामा सुद्धा द्यायला तयार आहे। शेवटी ज्या समाजासाठी आम्ही करतोय, ज्या समाजाच्या भरोशावर आम्ही जगतोय, त्या समाजाला न्याय मिळत नसेल तर लोकप्रतिनिधी राहण्यात काही अर्थ नाही आणि म्हणून मी त्यांना शब्द दिलाय की लोकप्रतिनिधी कोण कमी पडलं कशा पद्धतीने मला असं वाटतंय की चुका कुणाच्या कशा झाल्यात वेळ नाही, आता वेळ एकच आहे की आम्हाला आरक्षण मिळण्याची म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो किंवा राज्य सरकार दोष आहे हा समाज विषय नाही। मला असं वाटतं की तो विषय आता नाही, राजकीय विषय इच्छाने बोलायचे नाही आणि एकच आहे कुठेतरी आपण कमी पडलोय ते सर्वांनी मिळून सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन या समाजासाठी, कारण सर्वांच्या भावना आहेत, असं नाही की फक्त मराठा समाज आहे, त्याशिवाय सोलापूर जिल्हा बंद होतो म्हणजे सर्व समाजाची लोक आहेत तिथं, सगळ्यात जास्त जाती धर्माची लोक सोलापूर जिल्ह्यामध्ये, म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व नागरिकाला जसं वाटतंय तसं राज्यातल्या सर्व नागरिकाला वाटतं की ह्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून चुका काढण्यापेक्षा ह्याला न्याय मिळवून आरक्षण मिळवणं हे महत्त्वाचं। मराठा समाजाचे आरक्षणासाठीचे आंदोलन आणखी तीव्र व्हायला सुरुवात झाली आहे। मराठा समाजाचे आरक्षण तात्काळ देण्यात यावे या मागणीसाठी आज सेनगाव तहसील समोर मराठा समाजाच्या आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी केली। दरम्यान 50 ते 60 आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत तहसीलासमोर मोठी घोषणाबाजी केली। आपल्या मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन दिले आणि यापुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील आंदोलकांनी दिलाय। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। आरक्षण आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। असं कसं देत नाही, असं कसं देत नाही, आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय एक मराठा, शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवाजी, एक मराठा, एक मराठा, असं कसं देत नाही, असं कसं देत नाही, एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, जय जिजाऊ, जय जिजाऊ, एक मराठा समाजाच्या आरक्षणाला जी भेटलेली स्थगिती आहे ती उठवण्यासाठी शासनानं काहीतरी प्रयत्न करावा याच्यासाठी आम्ही सर्व मराठा बांधव या ठिकाणी जमलो आहोत आणि या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळून मास्क बांधून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। पण पुढच्या आठवड्यात इथं ठिय्या आंदोलनाचा सुद्धा नियोजन आम्ही मराठा समाजाच्या वतीनं केलेलं आहे। निश्चितच शासनाने या गोष्टीची नोंद घ्यावी, अन्यथा ज्या गोष्टीचा उद्रेक होईल त्याला शासन सर्वस्वी जबाबदार राहील आणि आमच्या मराठा समाजाच्या भावना। आता वेळ झाली इथे थांबण्याची। पुढील बातमीपत्राकरता बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा।